गेल्या 4-5 प्रकरण जे झालेले आहेत अहिल्यानगरमध्ये, गोमांस टाकण्याचा प्रकार असो, माळीवाडा भागामध्ये त्या ठिकाणी नमाज पठणाचा प्रकार असो, केडगाव मधील एका महिलेने व्हिडिओद्वारे हिंदू देवी देवतांची जी विटंबना करण्याचा प्रकार असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही एक पॅटर्न दिसत आहे, बुरख्याच्या आडून या शहरामध्ये किंवा देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगल घडवणे, अराजकता माजवणे किंवा ही ट्रायल घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी कृत्य घडवून आणणे, असा कुठला तरी प्लॅन याच्या मागे दिसतोय। या बुरख्याच्या आडून जो काही प्लॅन चालू आहे, त्या 3-4 घटना ज्या काही घडलेल्या आहेत, पोलीस प्रशासनानं अद्यापही कुठल्याही प्रकारचं ठोस कठोर कारवाई यामध्ये केलेली नाहीये। उलट जो काही गोरक्षक हिंदू कार्यकर्ते जे काही कार्यरत असतात त्यांच्या विरुद्ध जी काही पोलीस प्रशासन कठोर कारवाई करते, तशी कुठलीही कारवाई या जिहाद्यांच्या बाबतीमध्ये करताना महाराष्ट्र सरकार तरी दिसत नाहीये आणि प्रशासन कुठल्याही प्रकारचं कठोर ऍक्शन घेत नाहीये। जर आपण यूपी सारखी जर ऍक्शन यांनी घेतली, त्यांचं जर लंगडा ऍक्शन केली, त्यांना जर कुठेतरी जर तुम्ही कठोर असे पावलं उचलले, तर या ठिकाणी यांची परत कृत्य करण्याची मजल माजणार नाही। हिंदू समाज आता सध्या जो काही या प्रकारे चालू आहे, या प्रकरणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी लोकशाही पद्धतीनं आतापर्यंत झाला नाही असा तीव्र व मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहे। त्याचा जो काही परिणाम होईल, जो काही त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याला फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।